भक्तांनो, तुम्हाला श्री स्वामी समर्थांची शपथ आहे. तुम्ही जर श्री स्वामी समर्थांवर खरे प्रेम करत असाल तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघाल. कारण मला असं वाटतं की कोणत्याही स्वामी भक्तांनी त्यांचा अभिषेक, नामजप, उपासना, पूजा किंवा त्यांच्यावर प्रेम करताना कोणत्याही गोष्टींची चूक कळत नकळत करू नये. कारण आपण केलेली भक्ती ही आपल्याला भक्ती वाटते, पण आपण कुठलीही गोष्ट करताना त्यामध्ये जर चुका होत असतील तर त्याचे खूप वाईट परिणाम आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला भोगावे लागतात. म्हणून माझी एक अशी इच्छा आहे की तुम्ही हा पूर्णपणे व्हिडिओ बघावा. भक्तांनो, रोजच्या धावपळीच्या किंवा योग्य माहिती नसल्यामुळे अनेक भक्तांच्या मनात अभिषेकाबाबत अनेक प्रश्न असतात. जसे की स्वामींच्या मूर्तीला रोज अभिषेक कसा करावा, अभिषेकासाठी कोणते पाणी वापरावे, रोज दुधाचा अभिषेक करणे गरजेचे आहे का, फोटो असेल तर अभिषेक कसा करावा, आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न जो प्रत्येक स्वामी भक्ताला पडतो तो म्हणजे अभिषेकानंतर गोळा झालेले ते पवित्र पाणी म्हणजेच तीर्थ कुठे टाकावे. अनेकदा माहिती नसताना भक्त हे पवित्र पाणी झाडाकुंडीत टाकतात, पण तिथे पाय पडण्याची शक्यता असते किंवा काही जण ते चुकीच्या ठिकाणी विसर्जित करतात. भक्तांनो, अभिषेकाच्या पाण्याचे विसर्जन जर चुकीच्या ठिकाणी झाले तर पूजेचे पुण्य मिळण्याऐवजी आपल्याला नकळत दोष लागतो. मग अनेक भक्त म्हणतात, आम्ही तर रोज स्वामींची सेवा करतो, रोज अभिषेक करतो, तरी आमच्या घरातील कटकटी का संपत नाहीत, प्रगती का होत नाहीत. आजच्या विशेष व्हिडिओमध्ये आपण हे सविस्तर पाहणार आहोत. या संपूर्ण विधीबद्दल आणि पाण्याच्या विसर्जनाबद्दल मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला मुळीच सांगणार नाही, कारण साक्षात परब्रह्माच्या अभिषेकाचे हे गूढ नियम समजून घेण्यासाठी तुम्हाला मनाला आधी शांतपणे एकाग्र करावे लागेल. व्हिडिओच्या मध्यभागी मी तुम्हाला अभिषेकाच्या तीर्थाचा असा एक चमत्कारी उपाय सांगणार आहे जो तुमच्या घरातील आजारपण आणि गरिबी एका झटक्यात दूर करेल. भक्तांनो, विधीकडे वळण्यापूर्वी आपण हे समजून घेऊया की स्वामींच्या मूर्तीला रोज अभिषेक करण्याचे महत्त्व काय आहे. शास्त्रानुसार जेव्हा आपण तांबे, पितळ किंवा पंचधातूच्या मूर्तीवर मंत्रोच्चारासह किंवा शुद्ध भावाने पाण्याचा प्रवाह सोडतो तेव्हा त्या धातूमध्ये आणि पाण्यामध्ये एक प्रचंड सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. अभिषेक हा केवळ मूर्ती स्वच्छ करण्यासाठी नसतो, तर तो आपल्या मनातील नकारात्मक विचार, ताणतणाव आणि अहंकार स्वच्छ करण्यासाठी असतो. जेव्हा तुम्ही एकाग्र चित्ताने स्वामींवर पाण्याचा प्रेश करता तेव्हा तुमचे मन शांत होते. विज्ञानही मान्य करते की पाण्याचा संत प्रवाह आणि मंत्राचे ध्वनी लहरी आपल्या सभोवतालच्या वातावरणातील जंतू आणि नकारात्मक ऊर्जा नष्ट करतात. म्हणूनच रोजचा अभिषेक तुमच्या घराला एका पवित्र मंदिराचे रूप देतो. स्वामींना प्रसन्न करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही मोठ्या अवघड विधीची किंवा तासनतास बसण्याची गरज नाही. तुम्ही तुमच्या रोजच्या पूजेमध्ये अवघ्या 5 मिनिटात हा विधी पूर्ण करू शकता. खालील स्टेप्स नीट समजून घ्या. सकाळी स्वच्छ स्नान करून सात्विक वस्त्र परिधान करून पूजेला बसावे. अभिषेकासाठी खालील साहित्य सोबत ठेवा. एक स्वच्छ तांब्याचे किंवा पितळाचे अभिषेक पात्र, तांब्याच्या तांब्यात शुद्ध आणि स्वच्छ पाणी, थोडे गंगाजल असेल तर गंगाजल घ्या. स्वामींचा चंदनाचा टिळा, सुती स्वच्छ कापड. सर्वप्रथम देवघरातील स्वामींची मूर्ती हलक्या हाताने उचलून अभिषेकाच्या पात्रात अगदी मध्यभागी ठेवा. विशेष टिप तुम्हाला सांगतो, अनेक भक्तांकडे स्वामींची मूर्ती नसते, केवळ फोटो असतो. भक्तांनो, फोटोवरही कधी थेट पाणी किंवा दूध घालू नये, यामुळे फोटो खराब होतो. जर तुमच्याकडे फक्त फोटो असतील तर स्वामींच्या फोटोसमोर एक सुपारी किंवा एक लहान नाणे तांबणात ठेवावे आणि त्याला स्वामींचे रूप मानून त्यावर अभिषेक करावा. हा विधी सुद्धा मूर्ती इतकाच फलदायी ठरतो. तांब्यात घेतलेल्या शुद्ध पाण्यात थोडे गंगाजल टाकावे. जर गंगाजल नसेल तर साधे स्वच्छ पाणीही चालेल, कारण स्वामींसाठी तुमचा भाव महत्त्वाचा आहे. आता उजव्या हाताने तांब्यातून किंवा पळीने स्वामींच्या मूर्तीवर अगदी संत गतीने पाणी अर्पण करावे. अभिषेक करताना तुम्ही खालीलपैकी एका मंत्राचा सतत जाप करावा, तो म्हणजे श्री स्वामी समर्थ. जर तुम्हाला येत नसेल तर तुम्ही फक्त पुरुष सूक्त किंवा श्री सूक्त देखील म्हणू शकता, परंतु केवळ श्री स्वामी समर्थ नामाचा जप करत असलेला अभिषेक स्वामींना सर्वात जास्त प्रिय आहे. अभिषेक पूर्ण झाल्यावर स्वामींच्या मूर्तीला ताम्हणातून बाहेर काढावे. एका स्वतंत्र स्वच्छ आणि फक्त देवासाठी ठेवलेल्या सुती कापडाने स्वामींची मूर्ती अत्यंत प्रेमाने आणि हलक्या हाताने पुसून कोरडी करावी. त्यानंतर मूर्ती पुन्हा तिच्या मूळ आसनावर स्थापित करावी. स्वामींना चंदनाचा टिळा लावावा, तुळशीचे पान आणि फूल अर्पण करावे. भक्तांनो, शुद्ध भावाने आणि अचूक पद्धतीने केलेला स्वामींपर्यंत पूजा थेट पोहोचते. जर तुमचा या साध्या आणि प्रभावी पूजेवर पूर्ण विश्वास असेल तर आताच व्हिडिओमध्ये कमेंट करा, माझा स्वामींवर खूप विश्वास आहे. अनेक भक्तांचा प्रश्न असतो की रोज दुधाचा किंवा पंचामृताचा अभिषेक करणे गरजेचे आहे का. शास्त्रानुसार रोजच्या पूजेमध्ये स्वामींना केवळ शुद्ध आणि स्वच्छ पाण्याचा अभिषेक करणे पुरेसे आणि शास्त्रोक्त आहे. रोज दूध किंवा पंचामृत घालण्याची अजिबात गरज नाही. जर तुम्ही रोज दुधाचा अभिषेक केला आणि मूर्ती व्यवस्थित पुसली नाही तर मूर्तीच्या कोपऱ्यात दूध साचून तिथे बुरशी येऊ शकते किंवा मूर्ती काळी पडू शकते. त्यामुळे दुधाचा
दह्याचा किंवा पंचामृताचा विशेष अभिषेक फक्त दर गुरुवारी, स्वामी प्रकट दिनी किंवा पौर्णिमेला किंवा इतर सणवाराला करावा. रोजच्या सेवेसाठी फक्त स्वच्छ पाणी सर्वोत्तम आहे. आता वळूया आपल्या व्हिडिओच्या सर्वात महत्त्वाच्या भागाकडे, ज्यासाठी तुम्ही वाट पाहत आहात. अभिषेकानंतर ताम्हणात जे पाणी गोळा होते ते साधे पाणी राहत नाही. ते साक्षात स्वामींच्या चरणांना स्पर्श करून आलेले अत्यंत पवित्र चरणोदक म्हणजेच तीर्थ बनते. ते पाण्याचे विसर्जन करताना खालील नियमांचे काटेकोरपणे पालन करा. पहिली म्हणजे सर्वोत्तम जागा शोधणे. अभिषेकाचे पाणी विसर्जित करण्यासाठी तुळशीचे झाड ही सर्वात उत्तम आणि पवित्र जागा मानली जाते. तुळशीला अध्यात्मात अत्यंत पवित्र स्थान आहे आणि ती विष्णुप्रिय आहे. जर तुमच्या घरात तुळशीचे झाड नसेल तर तुम्ही ते पाणी कोणत्याही मोठ्या सुवासिक झाडांच्या कुंडीत टाकू शकता. दुसरी गोष्ट म्हणजे पाणी टाकताना घ्यायची काळजी. झाडाच्या कुंडीत पाणी टाकताना ते अगदी झाडाच्या मुळाशी टाकावे. कुंडीच्या बाहेर किंवा रस्त्यावर ते पाणी वाहू जाणार नाही ही काळजी घ्या. विसरूनही अशा जागी हे पाणी टाकू नका जिथे लोकांचे पाय पडतील किंवा पाळीव प्राणी तिथे जातील. धर्तीवर पाय पडणे किंवा त्याच्यावर पाणी असणे हा देवाचा मोठा अपमान मानला जातो. भक्तांनो, न कळत होणाऱ्या चुका टाळण्यासाठी खालील गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. बेसिन किंवा वॉश बेसिनमध्ये टाकू नये. अनेक जण देवघर स्वच्छ करतात आणि अभिषेकाचे पाणी थेट स्वयंपाकघरातील किंवा बाथरूमच्या बेसिनमध्ये ओतून देतात, जिथे खरकटी भांडी किंवा अशुद्ध पाणी जात असते. असे करणे घोर पाप मानले जाते. या चुकीमुळे घरात दारिद्र्य आणि आजारपण येते. दुसरी गोष्ट म्हणजे काटेरी किंवा कडू झाडांमध्ये टाकू नये. अभिषेकाचे पाणी कधी कोरफड, कॅक्टस किंवा बोरीच्या झाडाच्या मुळाशी टाकू नये. नेहमी पवित्र आणि फुलझाडांचाच वापर करावा. तिसरी गोष्ट म्हणजे गटारीत किंवा अशुद्ध जागी. घराबाहेर पडणाऱ्या सांडपाण्याच्या गटारात किंवा कचऱ्याच्या जागी हे पाणी थेट किंवा अप्रत्यक्षपणे जाणार नाही याची पूर्ण दक्षता घ्या. भक्तांनो, जसे मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितले होते, या अभिषेकाच्या पाण्याचा एक अत्यंत गुप्त आणि प्रभावी उपाय आहे, जो तुमच्या घरातील सर्व संकटाचा नाश करू शकतो. जेव्हा तुमचा अभिषेक पूर्ण होईल तेव्हा ताम्हणातील पाण्यापैकी थोडे पाणी एका वेगळ्या चमच्याच्या वाटीत काढून घ्यावे. ते पाणी घरातल्या सर्वांना चरणामृत किंवा तीर्थ म्हणून प्राशन करावे. उरलेले पाणी एका छोट्या पात्रात घेऊन आपल्या उजव्या हाताने संपूर्ण घरामध्ये त्यावर श्री स्वामी समर्थ मंत्र म्हणत शिंपडावे. हे करण्याचे काहीतरी फायदे आहेत. पहिली म्हणजे नकारात्मकता नष्ट होते. जर तुमच्या घरात सतत भांडणे होत असतील, कटकटे असतील, तर या पाण्याच्या शिंपडण्याने घरातील वास्तू शांत होते आणि नकारात्मक ऊर्जा पळून जाते. दुसरी म्हणजे नजर दोष आणि कर्णीबाधा दूर होते. घरात जर कोणाला वाईट नजर लागली असेल किंवा घरात कोणाला दचकल्यासारखी होत असेल तर या तीर्थाच्या प्रभावाने सर्व दोष नष्ट होतात. तिसरं म्हणजे आजारपणात गुण येतो. घरातील एखादी व्यक्ती जर दीर्घकाळापासून आजारी असेल तर स्वामींच्या अभिषेकाचे हे तीर्थ त्यांना रोज प्यायला द्यावे. स्वामींच्या कृपेने औषधांना गुण येऊ लागतो आणि आरोग्य सुधारते. माझ्या प्रिय भक्तांनो, स्वामींच्या चरणाचे तीर्थ साध्या पाण्याचे अमृत बनवण्याची ताकद ठेवते. जर तुमच्या स्वामींच्या या अद्भुत दिव्य तीर्थावर, शक्तीवर आणि याच्यावर पूर्ण विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये आत्ताच लिहा, अशक्य शक्य करतील स्वामी. स्वामींचे तीर्थ रोगांचे हरण करते आणि तुमच्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी प्रार्थना करा. माझ्या प्रिय स्वामी भक्तांनो, शेवटी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. स्वामींना सोन्या चांदीच्या पात्राचा किंवा महागड्या साहित्याचा अभिषेकापेक्षा तुमच्या भक्तीचा आणि प्रेमाचा अभिषेक जास्त महत्त्वाचा वाटतो. तुम्ही तांब्याभर पाणी घेता की पळीभर, याने स्वामींना काही एक फरक पडत नाही. जेव्हा तुम्ही डोळे बंद करून अंतःकरणातून साथ घालत स्वामींवर जल अर्पण करता तेव्हा साक्षात परब्रह्म तुमच्यावर सुखाचा वर्षाव करत असते. तुमच्या आयुष्यात कितीही मोठी कठीण परिस्थिती असो, कधीही धीर सोडू नका. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा स्वामींचा शब्द त्रिकालबाधित सत्य आहे. रोज सकाळी स्वामींचा हा छोटासा अभिषेक करा आणि आपले संपूर्ण आयुष्य त्यांच्या चरणी सोपवून निश्चिंत राहा. चला तर मग, अत्यंत आदराने आणि भक्तिभावाने शेवटची कमेंट आत्ताच्या आत्ता लिहा. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. व्हिडिओला लाईक करा आणि शेअर नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका बुद्धीला थक्क करणाऱ्या आणि शास्त्रीय मनाला शांत